हं. या सखोल विश्लेषणाची सुरुवात आपण आजच्या एका इंग्रजी लर्निंग ऑब्जेक्टिव्हनी करूया. ॲट द एंड ऑफ दिस प्रॅक्टिकल यू शॅल बी एबल टू अंडरस्टँड कन्स्ट्रक्ट हाफ वे फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर्स युझिंग सेमीकंडक्टर डायोड, इट्स वर्किंग अँड इट्स प्रॅक्टिकल बिहेवियर. अगदी बरोबर. या सखोल प्रात्यक्षिक विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका जिज्ञासू विद्यार्थ्याच्या भूमिकेतून हे समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी सोप्या भाषेत मला हे शिकायचंय. नक्कीच. आपण अगदी शांत आणि संथ गतीने एक एक गोष्ट समजून घेऊया. बरं, मग या प्रात्यक्षिकाची सुरुवात करण्यासाठी पहिल्या स्लाइडकडे वळूया. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 1. सेमीकंडक्टर डायोड वापरून रेक्टिफायर्स तयार करणे. यावर मला एक प्रश्न विचारायचा होता. आपण जो मोबाईल चार्जर किंवा लॅपटॉप ॲडॅप्टर रोज वापरतो त्यामध्ये नक्की काय घडतं? हे बघा, ही पॉवर इलेक्ट्रिशियनच्या द्वितीय वर्षाची अत्यंत महत्त्वाची प्रॅक्टिस आहे. एक्सरसाइज 2.7.15.15. अच्छा. आपण भिंतीतल्या सॉकेटमधून येणारा जो AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट असतो ना, तो उपकरणांना लागणाऱ्या DC म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये कसा बदलतो हे आपण पाहणार आहोत. म्हणजे त्यासाठी आपण ब्रेडबोर्ड आणि डायोड्सचा वापर करून हे प्रात्यक्षिक करणार आहोत का? हो, अगदी तसंच. हे सगळं प्रॅक्टिकली बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 2. प्रात्यक्षिकाची 3 मुख्य उद्दिष्टे. आजच्या या लॅब सेशनचे मुख्य टप्पे काय आहेत? या स्लाइडवर 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिलं म्हणजे एक डायोड वापरून हाफ वेव्ह रेक्टिफायर बनवणे आणि तपासणे. ओके. दुसरं म्हणजे 2 डायोड्स वापरून फुल वेव्ह रेक्टिफायर बनवणे. आणि तिसरं म्हणजे 4 डायोड्स वापरून ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर बनवणे. म्हणजे जशी डायोड्सची संख्या वाढत जाते तसं सर्किट अधिक प्रगत होत आहे. अगदी बरोबर ओळखलत. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 3. डायोडच्या संख्येनुसार बदलणारी रेक्टिफायरची रचना. अरे वा, म्हणजे डायोडच्या संख्येनुसार खरंच रचना पूर्ण बदलते का? हो ना. या तक्त्यामध्ये बघा, हाफ वेव्हसाठी फक्त एक डायोड लागतो. जो IN 4000 सेनेन असतो, बरोबर? होय, तो आपल्याला हाफ वेव्ह DC देतो. पण फुल वेव्हसाठी 2 डायोड्स लागतात आणि सोबत एक सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर लागतो. अच्छा. आणि ब्रिज टाईपचं काय? तिथे 4 डायोड्स लागतात आणि तो सर्वात अधिक कार्यक्षम असा फुल वेव्ह DC आउटपुट देतो. समजलं. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 4. हाफ वेव्ह रेक्टिफायर बांधणी आणि चाचणी. आपण अगदी सर्वात साध्या प्रकारापासून सुरुवात करूया का? मला तो एक डायोडवाला प्रकार बघायचा आहे. होय, नक्कीच. आधी आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरची प्रत्यक्ष बांधणी करूया. आणि त्याच्या वेव्हफॉर्मचे विश्लेषण सुद्धा करायचे ना? अगदी. इथेच आपल्याला ACचे रूपांतर DC मध्ये कसे होते याची प्राथमिक ओळख होईल. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 5. हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट डायग्रॅम. या सर्किट डायग्राममध्ये सर्व घटक व्यवस्थित दाखवले आहेत. मला यातले काही घटक विचारता येतील का? म्हणजे हा 240V 50 हर्ट्झ मेन्स काय आहे? तो आपला मुख्य सप्लाय आहे. प्रथम 240 व्होल्टचा सप्लाय ट्रान्सफॉर्मरला जातो. तिथे तो 24V मध्ये स्टेप डाऊन होतो. म्हणजे व्होल्टेज कमी केलं जातं. हो, तिथून तो एका 1N4007 डायोडमधून पुढे जातो आणि मग 470 ओहम आणि 2W लोड रेझिस्टरकडे म्हणजे RL कडे जातो. अच्छा. पण इनपुट आणि आउटपुट ग्राफमध्ये एवढा फरक का दिसतोय? कारण डायोड फक्त ACच्या एकाच म्हणजे पॉझिटिव्ह लाटेला पुढे जाऊ देतो. म्हणजे निगेटिव्ह लाट पूर्णपणे अडवली जाते. अगदी बरोबर. त्यामुळे आउटपुटमध्ये आपल्याला पल्सेटिंग DC मिळतो, म्हणजे लाटांच्या मध्ये गॅप्स असतात. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 6. टप्पा 1. जोडणी आणि मांडणी. हे प्रत्यक्षात कसं करायचं याची मला खूप उत्सुकता आहे. हे खूप सोपं आहे. प्रत्यक्ष कृती करताना आधी रेक्टिफायर डायोड ब्रेडबोर्डवर सुरक्षितपणे कसा बसवायचा हे पाहायचं. ओके. आणि सुरक्षिततेचा काही मुद्दा आहे का? हो ना. सुरक्षिततेसाठी ट्रान्सफॉर्मरला 3 कोर पॉवर कॉर्ड कशी जोडायची हे सुद्धा आपण शिकणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 7. टप्पा 2. वीज पुरवठा आणि AC मोजमाप. आता आपण प्रत्यक्ष मोजमाप घेणार आहोत. बरं, म्हणजे आता वीज चालू करून रीडिंग घ्यायचं का, ते कसं करायचं? याच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे बोर्डला AC मेन सप्लाय देऊन स्विच ऑन करायचा. आणि दुसरी पायरी? मल्टीमीटर AC व्होल्टेज मोडवर ठेवायचा. आणि तिसरी पायरी म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी व्होल्टेज मोजायचे, ज्याला आपण VSRMS म्हणतो, बरोबर? अगदी बरोबर. उदाहरणादाखल ते 24.0V असू शकतं. आणि स्लाइडवरील महत्त्वाची नोंद लक्षात घ्या. कोणती नोंद? हे मोजलेले व्होल्टेज म्हणजे रेक्टिफायरला दिला जाणारा AC इनपुट आहे. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 8. तात्विक गणना. DC आउटपुटचा अंदाज.
पण अप्रत्यक्ष मोजण्यापूर्वी आपण ही गणिते का करत आहोत? कारण आपल्याला आउटपुटचा एक तात्विक अंदाज यायला हवा. यासाठी एक सूत्र आहे, VDC बरोबर 0.45 गुणिले VSRMS. एक मिनिट, हा 0.45 आकडा कुठून आला? हे बघा, मघाशी पाहिल्याप्रमाणे अर्धी लाट वगळली जाते ना, त्यामुळे सरासरी व्होल्टेज इनपुटच्या फक्त 45% असते. अच्छा, म्हणजे निम्मी वीज जातेच. हो, हे मूळ सूत्र 0.318 गुणिले V पीक वरून आले आहे. म्हणजे जर 24 व्होल्ट इनपुट असेल तर अपेक्षित आउटपुट किती असायला हवं? 0.45 ने गुणल्यावर ते साधारण 10.80 व्होल्ट असायला हवे. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 9, टप्पा 3, प्रत्यक्ष DC मोजमाप आणि तुलना. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. मला इथे एक तफावत दिसतीये. मल्टीमीटरवरील प्रत्यक्ष रीडिंग 10.10 व्होल्ट आहे आणि सैद्धांतिक मूल्य 10.80 व्होल्ट आहे. हा फरक काय येतो? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे. याला व्होल्टेज ड्रॉप म्हणतात. म्हणजे डायोड स्वतः काही वीज वापरतो का? अगदी बरोबर. सिलिकॉन डायोडमधनं प्रवाह जाताना तो स्वतः सुमारे 0.7 व्होल्ट खर्च करतो. अच्छा, म्हणजे म्हणूनच प्रत्यक्ष मोजमाप नेहमी गणितापेक्षा थोडे कमी असते. हो, अगदी तसंच. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 10, अंतिम निरीक्षण अहवाल. ह्या सर्व नोंदीच्या आता आपण काय करायचंय? आपल्याला टेबल 1 भरणं आवश्यक आहे. त्यात VSRMS, कॅल्क्युलेटेड VDC, मेजर्ड VDC या नोंदी करायच्या. आणि तो जो फरक आहे तो सुद्धा नोंदवायचा ना? हो, तो फरक, पीक व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी या सर्व नोंदी व्यवस्थित करायच्या. आणि मग इन्स्ट्रक्टरकडून तपासून घ्यायच्या. अगदी बरोबर. हे एका चांगल्या शिकाऊ उमेदवाराचं लक्षण आहे. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 11, फुलवेव्ह रेक्टिफायरची रचना. आता हाफवेव्हचं काम झालं, आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. म्हणजे टास्क 2 ची ओळख करून घेऊया. होय, यामध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा वापर करून ACचे DC मध्ये अधिक चांगल्या प्रकारे रूपांतर कसे होते हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 12, 1 सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, 2 डायोड्स, 3 लोड रेजिस्टर. नवीन सर्किटसाठी हे नवीन घटक लागतील का? इथे 3 मुख्य गोष्टी लागतील. पहिल्या म्हणजे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. त्याचे प्रायमरी, सेकंडरी व्होल्टेज आणि रेटिंग नोंदवणं गरजेचं आहे ना? हो. दुसरं म्हणजे 1N4007 चे 2 डायोड्स लागतील. आणि तिसरं म्हणजे 470 ओहम आणि 2W चा लोड रेजिस्टर. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 13, फुलवेव्ह रेक्टिफायर सर्किट डायग्राम. ही डायग्राम जरा लक्ष देऊन बघा. ही डायग्राम पाहून मला वाटतंय की इथे दोन्ही डायोड्स एकाच वेळी काम करत आहेत. तसं आहे का? नाही, तसं नाहीये. ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅपमुळे, समजा 12012चा ट्रान्सफॉर्मर आहे, मग काय होतं? ACच्या पॉझिटिव्ह अर्ध्या लाटेत D1 काम करतो आणि निगेटिव्ह अर्ध्या लाटेत D2 काम करतो. म्हणजे ते आळीपाळीने काम करतात. हो, ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आउटपुटमध्ये कोणतीही गॅप नाही. म्हणजे दोन्ही लाटांचे DC मध्ये रूपांतर झाले आहे. D1, मग D2, मग परत D1. अगदी बरोबर. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 14, व्होल्टेजची गणना, सूत्राचा वापर. इथे सूत्रात काही बदल झालाय का? हो ना, नवीन सूत्र आहे VDC बरोबर 0.9 गुणिले VRMS S. इथे 0.9 हा मल्टिप्लायर का आहे? कारण आपण आता दोन्ही लाटा वापरत आहोत. हाफ वेव्हच्या 0.45च्या बरोबर दुप्पट. अच्छा, आणि VRMS म्हणजे काय? VRMS हे सेंटर टॅप आणि सेकंडरीच्या कोणत्याही एका टोकादरम्यान मोजलेले व्होल्टेज असते. उदाहरणार्थ 12 व्होल्ट. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 15, निरीक्षण तक्ता, ब्रॅकेटमध्ये ऑब्झर्वेशन टेबल. इथेही आपल्याला मोजमाप नोंदवायची आहेत. या तक्त्यामध्ये माझा पुन्हा त्या डिफरन्स म्हणजे फरक या कॉलमवर फोकस आहे. हो, इथे एक तज्ज्ञांचा सल्ला असा बॉक्स आहे, तो मी वाचते. इथे गणना केलेले आणि मोजलेले व्होल्टेज यात फरक येतो. कारण तो व्होल्टेज ड्रॉप, बरोबर? अगदी बरोबर. डायोडमधून करंट वाहताना त्यात अंदाजे 0.7 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप होतो. आणि हा फरक नोंदवून इन्स्ट्रक्टरला दाखवणं आवश्यक आहे. होय, हे अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 16, ब्रिज रेक्टिफायर, रचना आणि चाचणी. म्हणजे आपण आता अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यावर आलो आहोत का? हो, हे टास्क 3 आहे, ब्रिज रेक्टिफायर. हे द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रिशियनसाठी किती महत्त्वाचं आहे? हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे सर्किट उद्योगांमध्ये सर्वाधिक वापरले जाते. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 17, ब्रिज रेक्टिफायर सर्किट डायग्राम. आता ही आकृती जरा वेगळी दिसतेय. हो,
या डायग्राममध्ये 4 डायोड्स एका विशिष्ट डायमंड शेपमध्ये जोडले आहेत असं का? कारण याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरची गरज नसते. हा फक्त 10-12V वर चालतो. म्हणजे साध्या ट्रान्सफॉर्मरवर. हो, एसीच्या एका सायकलमध्ये D1 आणि D2 एकत्र काम करतात. आणि दुसऱ्या सायकलमध्ये दुसऱ्या सायकलमध्ये D3 आणि D4 एकत्र काम करतात. म्हणजे 4 डायोड्स वापरून आपल्याला फुल वेव्ह आउटपुट मिळते. अगदी बरोबर. इथे आपण 1N4001 चे 4 डायोड्स वापरतो. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 18. सैद्धांतिक गणना. ब्रिज सर्किटचं सूत्र वेगळे आहे का? नाही, सूत्र फुलवेव्ह सारखेच आहे. VDC बरोबर 0.9 गुणुले VSRMS. म्हणजे 0.9 हा रूपांतरण स्थिरांक इथेही सारखाच आहे. हो, उदाहरणादाखल 12 व्होल्ट AC इनपुट दिले तर अपेक्षित DC आउटपुट 10.80 व्होल्ट येईल. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 19. निरीक्षण डॅशबोर्ड. हा तक्ता एखाद्या सर्व्हरच्या डॅशबोर्ड सारखा दिसतोय. हा कसा भरायचा? इथे विशेषतः डिफरन्स ऑफ 2 and 3 म्हणजे तफावत या कॉलमकडे जास्त लक्ष द्यायचे आहे. म्हणजे आपली मोजमाप तपासून घ्यायची. हो, मोजमाप तपासून इन्स्ट्रक्टरची स्वाक्षरी घेणे हा प्रॅक्टिकलचा अविभाज्य भाग आहे. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड 20. तफावत का आढळते? स्लाइडवरील बारग्राफमध्ये 90% विरुद्ध 82% असं दिलंय. या तफावतीचा अंतिम निष्कर्ष काय आहे? अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर सैद्धांतिक सूत्र म्हणजे कॅल्क्युलेटेड हे आदर्श परिस्थिती गृहीत धरतात. म्हणजे आयडियल कंडिशन. हो, पण प्रत्यक्ष मोजमाप म्हणजे मेजर्ड हे भौतिक वास्तव दर्शविते, म्हणजे फिजिकल रियालिटी. पण हा फरक प्रामुख्याने काय येतो? डायोडमधील व्होल्टेज ड्रॉप आणि सर्किटमधील इतर घटकांमुळे. ब्रिज रेक्टिफायरमध्ये हा ड्रॉप जास्त असतो का? हो, कारण तिथे एका वेळी 2 डायोड्समधून करंट जातो. त्यामुळे ड्रॉप थोडा जास्त म्हणजे सुमारे 1.4 व्होल्ट असू शकतो. नेक्स्ट स्लाइड. फायनल स्लाइड. कन्क्लुजन. आजच्या या संपूर्ण प्रॅक्टिकलचा एक आढावा घेऊया आणि एक इलेक्ट्रिशियन म्हणून याचा काय उपयोग होईल हे समजून घेऊया. नक्कीच. आज आपण हाफ वेव्ह म्हणजे 1 डायोड, फुल वेव्ह म्हणजे 2 डायोड आणि सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर म्हणजे 4 डायोड कसे तयार करायचे ते शिकलो. म्हणजे फक्त जोडणीच नाही तर व्होल्टेज ड्रॉप सारख्या प्रॅक्टिकल अडचणी सुद्धा समजल्या. अगदी बरोबर. आता तात्विक आणि प्रत्यक्ष मोजमाप यातील फरक स्पष्ट झाला असेल. होय, ते खूपच छान समजलं. जाता जाता सर्व शिकाऊ उमेदवारांना स्वतःहून विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न देते. कोणता प्रश्न? जेव्हा एखाद्या पॉवर सप्लायमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी DC व्होल्टेज मिळत असेल तेव्हा सर्वात आधी कोणता घटक तपासला पाहिजे आणि तिथे व्होल्टेज ड्रॉपचा विचार कसा केला पाहिजे? खूपच छान आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. यावर सर्वांनी नक्की विचार करा. आजचं हे सखोल प्रात्यक्षिक